चला ना पाटापाटा, तुमचा असं पायच नाही उचलत. बरं मी काय आता बकुळे काय? आता हे बाय हा एवढे कांदे निवडून घ्यायचे. हा. लय कांदे खराब झाले गे. ही तुमचं ध्यानच नाही ना, तुम्ही नुसतं काय चिंता नुसतं पाणी भरायला लावलं पाणी भरायला लावलं. हा सांग बरं. तो गडी नुसता पाणी भरायला ठेवला तो. हा काय करायचं? त्याला उभ्याच आडव कळा ना का एवढले कांदे खराब झाले. हा. येऊन सांगायला येता. हा का मालक कांदे खराब होऊन चालले. हा अहो तो गडी आहे. काय गाडी फुकटचा पगार गडी घेते. गाड्यावानीच काम कर ना, का मालकावानी करेल. कळालं पाहिजे ना तुम्हाला. पण आता मी एकटी कवर भरू ये. मग तुझी बहीण कुठे गेली? ते आहे घरी, मग तिला काय कामाला आणले का आपण? अरे मग बसल्या बसल्या निवडील ना. काही नाही, तिचं महिना 2 महिन्यात लग्न करायचं आहे, तिला आरामाला आणले. अरे लागण्याचं कुठं काय काय लगेच कुठं पण जमले तिच्या म्हणजे हा अहो दादा काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं? का पाहुणे तिला ठेपा पा आणि तुम्ही हा बरं दे. आज कुठं वयात आली लागण्याचं. म्हणजे हा राहू दे. अहो तिचं शिक्षण झालं, सगळं झालं, आता लग्नाला आलीच ना ती. ते करता येईल ना पाहता येईल ना. आपण तुमच्या भरोश्यावर बापान पाठेल तिला माझ्याकडं. हा. आणि तुम्ही जरा नुसते घेऊन राहिले, काही पाहिना काही वहिना अरे कायच मग काय. तेच चालू आहे पाहायचंच काम चालू आहे. कधी मग आता पाहतो मग आता काही देऊ गाळ्यात घालू कोणाच्या. तुम्ही तर लय लोक सोयरी की जमात, तुम्हाला माझ्या बहिणीची जमानत काय? अरे मग आता ती शिकेल पोरगा शिकेल पाहिजे. सर्व्हिसवाला पाहिजे. काय कधी शाळा वाळणार. नाही नाही चांगलं पहा. आणि मग माझी बहीण माहिती ना तुम्हाला कशी आहे. अरे मग तिला अजिबात कामधंदे जमत नाही. मग तिला लागत शिटीत. असं पुण्या साईडचं पहा ना कोणी. पाहतोय चालू तेच चालू आहे. आता काल 2 जणांचे फोन आले ते. हा. तर ते म्हणा आहे का पोरगी म्हटलं पोरगी आहे भाऊ. हं. माहीत मेवणी म्हटलं. पण मग पोरगा जर शिकेल असलं चांगल्या कामाला. नाही नाही असं पहा, तिला आहे ना म्हणजे सासरे पण नको, हा. ननंद पण नको, लय ताण देत ते लोक. त्याच्या आईला मग आता असं शोधायला 2-4 वर्ष जाईल मग. म्हणजे आणि मग सासरा नको सासू नको ननंद नको नुसता नवरा पाहिजे म्हणलं मग. नुसता नवरा तो बी ड्युटी आला, घरी बी नको, त्याचा बी ताण नको, असा नवरा पहा तिला. हा का हा बरं असला तर पाहिजे भाऊ. त्याला गावसाला टाइम लागेल तो 4-2 वर्ष जाईल असं पाहिजे. हा 4-2 वर्ष. आणि मग अहो तोवर तर तिचं सगळं येऊन जाईल, वय होऊन जाईल. हो तर कुठं काय आहे ना आपण. आपण आहे म्हणजे आपण सांभाळतो तिला. आपण तुमच्या भरोशा पाटील, तुम्ही जर तिच्याकडे वाकडे नजरेने पाहिलं ना, मग तुम्ही आणि मी थोडा काय फरक वाटला का? मग हा म्हणजे हाय आपण मग तू संशय किती का भाऊ? संशय काय? मग ते लग्नासाठी आणले ना आपण, आणि मग ते पाहायचं सोडून मी आहे तुमचं काय लोणचं घालायचं का आम्हाला? तिला बोलव. काय बोले अरे बरं ये बरं लागेल ना. एक काम करा, घरात एकट्याचा फोन बोलत राहते. येई नसती आता. ते आली बाय. आली का तू? आले बस काय करते घरात? आवडत होते घरातलं. आवडते ते मग आता ईदला आवडते तुम्हाला ते तुझी बाई तर मला सगळं आवरून आली म्हणून मी. अहो मग आता घरात फरशी राहिली होती अजून, हा का मग वाळेल कपडे काढी. हा. तुम्ही आवडत म्हणजे तुम्ही काय तिथं जीव घेता काय? हे आहे ना बाई तवळक्या मारायला. बरं मी काय म्हणतोय लागते का बरोबर जमत. बरं लाग ना तो बहिणीला. भरते ना. तिला सवय आहे का हो? अरे मग सवय लाव ना तर हळूहळू शिकव ना. भरायला नाही. अगं नको, ते हात खराब होईल. कच्च्या काय मग माझ्या बापाच्या तिने काही काम नाही केलं. हा ना? मग बहिणीला आणि तो आपल्याकडे आहेस काय करायला? खायला कसे बापावर जातात? नाही तो आपल्याकडे आहेस काय करायला? म्हणजे हा? तुम्ही सांभाळता का? तुम्हाला फक्त त्याला जन्म दिला फक्त बस. बाई काय नाही केलं त्याला. हा आणि तुमच्याकडे काय आहे? कांदे? माझ्या बापाच्या अंगुराचा बगीचा आहे. कोणत्या कोपऱ्यात आहे? कोणते म्हणजे? नाही खाल्ल्या का वरल्या? होता आता नाही. हा मग येत जरा तेव्हा मला अंगूरचा गड होता. होताच मग. आम्ही तो काय असाच एवढे पिको नाही. तो असाच गड पिको खाली लोक खात होते गळून. जा घरी जाऊन जेवण हा. करा, तुमचं लय तोंड लय सुटलं. बापाचं बुशा सांगते. दे ग बाई यांना वाढून ते घरी जाऊन आणि जेवण ए करू. चल तू जेवली का? नाही बाकी आणि तू काय? दोघी सोबत जेव. मी जेवण करून आले. चाललं नाही ते सगळं. हा मी थोडा नाश्ता केला होता. तू आल्यापासून मम्मी नवऱ्याचा नाही विचार करीत मग तू. ती सारखी फोनवर बोलत होती, म्हणला तिला काय म्हणू. हा. मग मी नाश्ता केला, मला इकडे यायचं मग होतं. तुला कळत अजून आपल्या नवऱ्याच्या फक्त चहा पिऊन गेला फक्त सकाळचा. नवरा माग डबा घेऊन येतो काय? या चहा होता सध्या शिका. हा ए चल शे मग आजी तुम्ही लय दे वाढून दे चल. बोलला. अगं त्यांना मीच नीट करते, तू जाय त्यांना चल जेव घाल. मला ना भूक लागली. चला. आणि मग मी जेव्हा केलं मला थोडस गावात काम आहे तेवढं काम पाहून येतो. अहो हे कांदे भरायचे, गाडी बोलायची. अगं तुम्ही दोघी घ्या ना बरं काही करते आलो ना लगेच एक बरं मी तासात. तेवढं सांगेल त्यांना ठेवा. अरे मग तेच तर फोन आहे ना बरं जा म्हणून जा. म्हणूनच हा. तेव्हा बहिणी करताना चालले हा हा ए चालेल प्री मी जाते. हा जाय मग. शेमा चाल काय काय भाजी बनवायची मी भेंडीची भाजी. काय सुकी आयला लाळ करायचं काय मला नाही. बहिणीच करेल आहे, मला काय माहिती. काय काय तुला लाळ नाही करता आलं का अहो करेल जा चुरून तुम्ही. खायला ती करीन गरम गरम काही तुला माहिती पिठलं मला सगळं पोट कर. भरत नाही. पिठलं करून दे जा. पिठलं करून दे. हा जा. गरम गरम कर. चल नुसतं खायचं आणि हिंडायचं या माणसाला, दुसरं काहीच उद्या नाही. जे काम सांगितलं ते तर नाही. काय माहिती आता म्हणतो चांगला ठेपा पाहतो, पाहिलं तर बरं आहे.
ए शिमा काय हो? इकडे ना. बस का- बस कपडे करा बनतो. हा हो द्या खरं बसते मी. बरं मी काय म्हणतो, काय हे बघ तुझी बाई तिकडे कांदे बरी हा हा? तुम्ही आणलं मला इकडे. आता तुम्ही जेवले का? मग मी जाते तिच्याकडे. नाही ना. नाही का? आपलं काय ठरेल रात्री काय ठरलं होतं सांग बरं. रात्री तर ठरले पण हा, मग मग. तिला एकदा सांगितलं असतं. सांगून का या गोष्टी करते का? या बरं. गोष्टी सांगून करता का? नाही सांगून करते पण बहीण आहे ती सख्खी. तिला कसं वाटत? अरे मग आता ती मावाली बायको आहे, मग ती मला आपल्या दोघांना जाता येईल का? नाही. सांग बरं. मग हं, हं. मग त्यापेक्षा काय करू, आता तिच्याकडे जायचं नाही. हा. दरवाजा लुटून घेऊ, जेवण बिवण केलं आता आपण हा आपण मस्त निघून जाऊ. यायचंच नाही इकडं. भाई मग कधी यायचं? यायचंच नाही, एखादं पोरस्वर झाल्याशिवाय यायचंच नाही. हा का? हा. मग योग्य आहे का आपलं? आणि तुझी बहीण मला म्हणते मा बहिणीला नवरा पाहा ना, मा बहिणीला नवरा पाहा ना. कधी म्हणे? अगं तू यायच्या आधी हा म्हणून माझ्या देखत नाही काढलं बरं का तिने विषय. हा हा हा. कारण तिला माहिती नाही म्हणाल किंवा काहीतरी हा. बोललच नाही म्हणून ती काहीच नाही हम्म. बोलली. मी यायच्या आता तुमचा विषय संपला. मग आता कसं आहे माहिती का, एखादं पोरस्वर झालं ना तुला, हा. मग डायरेक्ट आपण काय आपल्या घरात बसू. मग घुसून देईल का ती? का बरं घुसून सोपी देणार? का? तिनं काय तिच्या बापाची आणले का? पण तरी असं थोडी. तुला काय मी आहे ना. आपलं एवढं इष्ट काय एवढंच वारसदार पाहिजे ना आपल्याला. हा? मग आणि एक तिला पोरस्वर येवाय ना. होईल होत पण एकदा कोणला? तिला. अरे लग्नाला झाले 12 वर्षे, त्याला नुसतं चरबी चढली, काय करते त्याला? मग करतील त्या मानाने भरपूर काम करतील कोण? माझी बहीण. अरे त्याला काम करता नुसतं असं दम टाकीचं नुसतं. काय हा नका सांगू. वास. असं करत. करते काम ती. एवढं ना काय करतीला. बरं नको मी उद्या करू, तू चाल. टाइमपास नको करू. बॅग बिग घ्यायची का नाही? आता ब्यागही नको, काहीच नको, तू चाल. एखादं पाहिलं आपल्याला, जर पाहिलं ना एखाद्यानं, चला मग जाऊ खेळ पटकन. होईल. थांब मी दरवाजा लावून घेतो. आपण येणार लवकर नाही गेलं का मग आपण येईल घरी ती. हा तिला मग भूक लागली. हा चला थांब. चला. चाल्या बाबेच्या मस्तान गावरे गेले. काय त्यांना डोकं लावलंय. पण गाडी भेटेल का आपल्याला? तुला काय काय वाळायचं कोणी पाहिलं तर उगेच. बाबरो काय रे? काय? काय झाली काय? काय रे, एवढी बस येतो बस स्टँड. कुठं जायचं तिला? तिला या त्या बापाक कोणत्या गावाला? ते गाभण वाढेल. हा का? हा. तर तिला मला लग्न जायचं मग मी गेलो तिथे. नाही रे बाबा, नको रे बाबा. नाही नाही बाबा, ती कसं आहे अजून तिचं लग्न व्हायला नाही, काही नाही, त्याच्यामुळे मी मला कसं- मंडळी सांग नाही माझ्या. नाही नाही नको नको, तू जातो तो मंडळी तू, मी जातो नेऊन सोडत तिला. चल टाइम झाला, 5 मिनिट राहिले गाडी. घातलं मी नेऊन. नाही रे नाही रे. एवढा एवढा वांग एवढा गडी पर काय होतंय त्याच्या अंगात त्यालाच माहिती आहे. हे अजून पत्ता नाही. यांचे जेवण झाले का नाही? मला पाणी प्यायचंय, ताण लागून गेली. पाणी नाही, ते वासराला पाणी पाजलं नाही अजून. वहिनी काय चाललंय? काय भाऊजी? कांदे खराब झाले. हा ना, म्हणूनच म्हणलं आता हे निवडून चांगले चांगले ना द्या गाडी भरून. कांद्याचा नाच झाला परपंचाचा नाच झाला. म्हणजे नाही नाही कांदे खराब होते. नाही नाही, तुम्ही काय म्हणलं आता? काय? परपंचाचं म्हणजे? म्हणजे पैसा आला तर परपंच सुधारतो ना. हा ते तर आहे. ते तर कोणाचं तेच आहे. हा हा मग पैसा तर लागत तेच होता. म्हणू कांद्याचा नाच झाला परपंच नाच झाला मा काय चुकलं मग. नाही नाही, बरोबर तुमचं. हो, नवऱ्याचं ध्यान नसलं का हम्म. म्हणजे असंच होतं. काय करता आता? तुला नवरी द्याल नाही का? म्हणजे शेतीत द्याल नाही तेव्हा. मग जर ध्यान असं कांदे असे पडले असते तुम्हीच सांगा. लोकांचे कांदे मार्केटला जाऊन वर्ष झालं. आमच्या वर्षापासून पडेल. त्याचं द्याल गेलं दुसरीकडे. म्हणजे तुला माहिती नाही नाही, तुम्हाला काय बोलायचं काय आहे? बोल काय मग बरं मी म्हणतो वहिनी तुम्हाला काय कमी भाऊ म्हणजे काय तुम्हाला कमी भाऊ असं माझ्यामध्ये काय कमी तुम्हाला काय बोलायचं मला नीट सांग सांग तुम्ही. नाही नीट तेच सांगतो. समजा एवढी सोन्यासारखी तू बायको असून तुझ्या नवऱ्या तुझ्यावर जीव नाही सारखा निवड इकडे अहो तिकडे. नाही, मानावरच लय जीव माहित. अरे मी वहिनी, नुसतं बोलायचं उशीर लगेच आणून देतो तुम्हाला काही. हं? मी नुसतं बोलायचं उशीर आहे. हा काय मग आता आयफोन घेऊन देणार आहे. कांदे गेले का? वाट पाहू नाही आयफोनची. म्हणजे आता आयफोनची वाट नाही पाहायची. आता तुला आई दिसत पाहिला तुला आई. आई? हा आई पाहिला दिसत पोराची आई. कोणाची आई? पोराची आई तुझ्या नवऱ्याच्या. काय हा पोराची आई आयफोन गेला. म्हणजे काय बायको केली का काय? मग कोणा मानावर? बाय अहो घरी झाले जेवायला येडे झाले काय शरपतराव कोणच्या घरी? तुम्ही? घरी फक्त नेमत होत म्हणजे तू गेला. अहो तुम्ही दुसरं पाहिला असन. तो तर तुला वर्ष 2 वर्ष दिसणार नाही. जाऊ तिथं पोर होईल तेव्हाच येईल तू.
नाही नाही असं काही नका सांगू तुम्ही ना आमच्यामध्ये भांडणं लावू नका. तुमचं काम असते गावात हिंडायचं आणि लोकांमध्ये भांडणं लावायची. वहिनी बाय ज्याला खरं सांगायला गेलं का त्याला खोटं वाटलं खोटं ते सांगायला गेलं ना तुझ्या नवरे तुला बुसायला सांगितलं तुला तुला लय आवडलं असतं. बाबा मानावर चांगला आहे बिचारा माझ्या बहिणीला सांभाळून राहिला माहिती का. तिचं लग्न लावून देणार आहे. पुण्याला ठेप पाहिली हं? ते बी असं आहे ना पैशावालं कोणतं पुण्याचं. ते गेलं पुणे गेलं फिने गेलं ते गेलं गाभणवाडीला. कुठं गाभणवाडी कुठं आलं ते तोच मला म्हण मी गाभणवाडीला चाललो म्हणा. का बनवलं मी तर पहिल्यांदा ऐकू राहिले. काय वहिनी ती पोर काय ठेवली रे अहो माझी बहीण आहे तीच लग्न करायचंय आम्हाला मानावर चांगलं. लग्न होऊ शकत नाही कस काय झालं नाही मला लग्न झालं तिचं. हा पण तुम्ही ना उठा बरं इथून. तुम्हाला नीट बोलता नाही येत माणसा संग काही बी आडवं तिडवं काही चालतं. हं? उठा इथून. आता ते आयला तर तुला सांगतो काही बी आपल्या मानावर आरोप घ्यायचा देवासारखा माणूस आहे. म्हणायला देव आहे आपाय देव आता बाई देव आहे. हे काय करू राहिली इथं? मुका घेऊन राहिली तुझ्या बहिणीला. हा मुका अय सीमा आहे ना आणि मग नाही सीमा तू अनावर होते पण तिथे जेवायला गेलते आता घरी दोघ जण जेवण करायला गेलते. जेवायला होते मुका घेत होती फक्त जेवलं नाही मुका घ्यायला तू अनावर पोटभर होते आता. बाई बाई बाई, काय लाज गेली बाईची बी. थांब थांब हा ऐक रे इकडे पळून जायचं ऐक ऐक पोरं झाल्यावर जायचं. हा ऐक ऐक खोट ऐक भाई खरंच माय परपंचाचा नाश झाला आता. मा काय चुकी झालं का आता कुठं जाऊ मी बाई कोणाकडे पाहू. मनावर गेला बाई आता. अगं माझ्या तो बापाला फोन लावा बरं तुम्ही पहिले. त्याचा नंबर नाही माग अहो माझ्या मी सांगते लावा. तुझ्या मी ना बापाचा दादाला सांगते याच्यासाठीच पाठवली होती काय माझ्या घरी ती पोरगी. हा वाटलंच होतं मला की ती माझ्या नवऱ्याला घेऊन पळणार एक दिवस. फोन काऊन उचले ना काय माहिती दादा. अरे फोन उचला ना रे. म्हाताऱ्यानं असंच करतो कुठं दारू पिऊन पड ये काय ना बाई माझ्या बाप. म्हातारीचं सल्यानात काम होईल असं मा म्हणाला. हा? त्याचे लग्न करायचं जीवन आले. अहो माझ्या बापाचं काही मला खरं पटाना आता. हं? तर परत लावून पाहते एकदा. हॅलो हॅलो दादा फोन काऊन उचले ना. मी बाहेर होतो चार्जिंगला होता फोन. दादा तुम्ही पर वाटोळा केला मा. काय झालं? अहो ती पोरगी माझ्या घरात घातली गेली ना माझ्या नवऱ्याला घेऊन. अरे ते त्या पाहुण्याला सांगितलं होतं सन्मान पाय आमका कर तमका कर आणि ती पाहुण्यात मी तर त्या पाहुण्याच्या जावायच्याच गोष्टीवर होतो. बाई, दादा आता बरं झालं आमचे शिरपत भाऊजी नाही का ते आले आणि त्यानं सांगितलं का ते गेले पळून आणि पोरग झालं तू वापस येणार आहे. काय हा अरे लय मोठा धक्का बसला भाऊ मला. दादा तुम्हाला नुसता धक्का बसला पण मला तर बरं अटॅक यायची बारी झाली. मला ते मी पाठवीत नव्हतं तुझ्याकडे तेवढ्या करता. अहो मला वाटलं राहीन 8-4 दिवस तिथं 8 दिवसातच माझ्या नवऱ्याला घेऊन पळाली. त्यांना इकडे बोलून घ्या ना समजून सांगू तुला नको. कळायला पाहिजे होतं त्यांची इकडे या म्हणा इकडे या. मी काय म्हणते दादा गप्पा करू मला काही सुचना तुम्ही या. बरं बरं लगेच आणि- येतो मी. हा 2-3 जण घेऊन या लगे. हा चालेल चालेल घेऊन ठेवू का. हा. बाई, 2-3 जण काय काय येडं काय मारामारी करते का अहो पण ते जातील पाहतील गाडी करून मी कुठं पाहू आता त्यांना. मी अडवलं होतं हा? त्याला म्हणलं मी नेऊ घालतो तिला. तेव्हाच मला फोन करायचा ना भाऊजी तुम्ही. तुझा नंबर नाही ना माग तो त्या दिवशी नंबर मागितला तर तू मला बेवडा म्हणजे मी बेवडा नंबर देत नाही. Yes, बेवडा असून मी खरा वागतोय. हा खरं हा? खरा वागतोय तुम्ही. दारुडे पण खरं बोलते कधी कधी आहे ना. दारुडे 100% का खरा बोलतो. दारुड्याला खोटं बोलताच येत नाही. बाई मी आता काय करू कुठं पाहू यांना. आता कुठं पाहणार आहे ते गेले का गाभणवाडीला. गाभणवाडी कुठं आली सरपतराव मला तेच माहित नाही. त्याला मला कुठं चालतो म्हणून मी चाललो गाभणवाडीला. मला काही खरं नाही आता काही खरं नाही राहिलं मग मरते मी आता. नाही नाही काय मरत ती. अहो तुम्हाला माहिती आहे ना मला माझ्या नवऱ्याशिवाय जमत नाही ते किती काम करत होता. काय झालं काय नको झालं? अहो, लय अवघड झालं ना. पळून गेलाय. काय काय चला म्हणलं दादा उभं राहा ना मला. तुम्हाला म्हणत होते ना, दादा मी तिचं लग्न तिकडेच करा. मला लय जाम झालं मला हो तसं नाही मामा तिथं झाड करून टाकाय तिकडे पुरीचा. गेलं ना दादा माझ्या नवरा गेला पोरगी गेला आता तुम्ही काय करत मी समजून सांगत होतो वहिनीला. कुठं पाहू मी आता. हा. तुमच्या माणसावर भरोसा नाही म्हणलं अवघडच झालं. काय झालं? अहो फिरायला गेले असती. नाही नाही फिरायला गेलं माझ्या नवऱ्याला चाटळ आहे. अहो त्याच्या पूर्ण रेकॉर्डिंग ऐकलं मी रेकॉर्डिंग करून घेतली त्यांचं काय बोलून झालं. सालेच लाड करते गेले असते. लाडा लाडा नाही नेली मग पोरा पायदा करायला नेली तिकडं. बापरे तुम्हाला मला पोरं होत नाही म्हणून तुम्ही ते ऐकलं होतं काय? ऐक रेकॉर्डिंग ऐक तिची. बाबा अवघडच झालं आता तर. मग ताबडतोब आम्हाला फोन करायचा ना, अहो त्या दिवशी मामा तुमचा नंबर मागत होते मी. किती वेळ झाला? चल झाले ते आता लई ते परिणाम पोहोचले म्हणे गाभणवाडीला. चला मग यायला पाहावं लागेल. ते तुला नंबर सांगितलं गाबरवाने नेलं ना हा. तिथे पटकन पोर होईल म्हणून मग गुतून जायची म्हणून.
अरे अवघड आहे ना. दादा मग काय करायचं आता? चला तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आपण. पोरीवर ध्यान ते ठेव ना. माणसं आणले मी पोलीस स्टेशनला जाऊ आपण आता. हा. लवकर करा. पोलिस काय करणार आहे त्याला मग? माहित पहा नवरा तुझ्या ताब्यात नाही. तुम्ही चला शिरपतराव, हा. तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. मला मानावर आणून द्या बाई, मला काही घेणं देणं नाही. लय अवघड आहे हा जाऊ. मी काय हे बाय यायला आपण तर लय लांबून आलोय, पण आता येणार ना थोडस आराम करते इकडे हा? कोणाचं घरदार आहे? कोणाचे असो आपल्याला काय करायचंय. चला, आपण चला. गोट्याच्या बाहेर उभे येणं सावलीला, पण अजून लय लांब जायचं. गाडी आहे ना, गाडी उकून गेली आपली. आता काय करू, या डोंगराने जाऊ. पायी पायी थोडा आराम करू मग जाऊ. हा? थोडा आराम करू इथं मग नाही जाऊ. इकडे नको, आता इकडे ना वस्ती जवळ आले कोणाच तरी, एखाद्याने जर पाहिलं ना आपल्याला तर ना त्याला फोन करते. त्यापेक्षा ना चला मग आपण जाऊ. चल निघून, चल चला. हळूहळू चल डोंगरानं. काय पुढं? हा? काय रे? हा, दाजी बा पुढं. दाजी ओय! हा? अहो, ओय! दाजी. हा, पुढं काय- जायचंय? काय- पुढं जायचंय? बघ बाई अरे मेवण्या सोबत पळायला चाललं का? अरे तुला पाठवीत नव्हतं मी तेवढ्या सांगा तू करता. अहो दादा थांब, मला ऐक ना, नाही, नाही. तुला काय साठी आणलं होतं मी? ऐक ना, तू मला अहो, आणलं दाजी म्हणे जरा मला जाऊ, चल, दाजी तिला म्हणतो पोर सुरुवात तुम्हाला. म्हणे तू असं चाल म्हणे काय? माझ्याबरोबर. तुम्हाला मागे हे लफडे करतो. मी कुठं केलं? दाजीनेच मला नेलं. अरे दाजीने- माणसाने जर येऊन नसतं सांगितलं मग तिला एक तर मी पाठवीत नव्हतो. तुम्हाला ठेपा पाहायला लावला होता तिला? दाजीने मला सांगितलं लग्न तिला पोर पाय- सोडलं नवर तू देऊ चाल पा. म्हणे, मी तिला समजून सांगल नंतर. मला पोर हा. अगं खरा दोस्त याच्यात आहे. याला वहिना काही हा. मला कापण तिकडे चला, जाळ एक वहिनी करायचं. वहिनी काय झालं? हा? त्या पण आहे वहिना पाहिलं. सापाटत होता तिकडं. वहिनी माझ्या बहिणीला फसू हो, राहिला अजून. वहिनी. बरं आता आहे ना यांना येऊन देऊ वहिनी नका त्या घरी. पण नाही पाहिलं तिने. बोका पाहिला बोका, रान बोका पाहिला, रान बोका. याला ना तुमच्या मोत झालं सगळं. पोलीस बाबा, विचार- मला काजू होता मग तेच कुणा काय? राहिले. काय नीट राहायचंय का नाही? तुम्ही जा, मी यांना ए. सांभाळतो. यांना येऊन देऊ नका. तिला घरी घेऊन त्याच्यानंतर जातो आता इकडे आहे ना. जा मी काका. काय होतो, याला बांधून टाका. दादा तुम्ही आम्ही घेऊन जा. जातो घेऊन जाऊ दे आता मी तिला घेऊन जातो दादा आता. त्यांनी सांगितलं नाही, नाही. मला. नाही आता लगेच गाडी तुम्ही आता यांच्या गाडीवर घरी घेऊन ठेवूच जातो मी नका. तिला. हे घेऊन जा तुम्ही. ये मला आता नाही लफडे ना, मी ठेवणार घेऊन नाही. जाते. 5 मिनिटं कधी पाठवणार नाही तुमच्या हा. दारात. इकडे चला. जा नाही, माझ्याकडे. नाही. मी आता काय का? होतो, मी हो, इकडे आहे ना. नाही, ते- तिला द्यायचं पाठवून नाही, बापाचं. नाही, तुम्ही यांना पहा ना. काका आता हा. एक काम करा, त्यांच्यावर काही भरोसा जावर भरोसा ठेवू नका. नाही नाही तुमची लेख बाळ तुमच्या जवळ ठेवू द्या आणि आणलं भेटायला सोबत यात जा. हा ना ती एकटीला पाठवलं घरी कधी काम चालू होते. पण मग ते म्याव नाही करायचं असं मी तुम्ही. नाही केलं, मला दाजीच म्हणे की आपण जाऊ पळतो लालची लावी ते माणूस अहो किती संबंध पाहिले मी, एवढे संबंध म्हणलं चांगला संबंध पाहू. चांगलं आहे ना. आता हा. पाहुणे रावळ तिथं जायचं काम नाही का? आपल्याच बहिणी संसार मोठाचा का? आता तेच म्हणे तिला पोर सोडून तू चाल म्हणे. हा. समजून सांगतो म्हणून आम्ही. चला, तुम्ही पळाले. घेऊन जा. चला पण आता दाजी बोलल का परत? नाही तुम्ही जा आता, आम्ही मिटून घेतो. ते जाऊ द्या.